बायकांचं या त्याच्या बायकोनी सांगितले काला होऊन आलास तर घरात घेणार नाही माहितीये का बोलतो मला व्हिडिओ जे नाही बोलतो माझी बायको बघतो बोलतो तुम्ही दिसत नाही बोलतो कसारा घाट धुक्यानं भरला वाट शिर्डीची दिसत नाही पालखी निघाली शिर्डीला पायी पालखीत बसलाय माझा साई जेवढी मागे पाठीमागे पोरं असतील तिच्या इथे पूर्णपणे पोहोचतो तेव्हाच आम्ही ऑर्डर घाटन देवी माते की जय काश्मीरी पुलाव सोबत पनीर चिल्ली मॅक भाऊजी आणि आम्ही भांडी घासणार एकदम रात्रभर थंडी अशी नाही याचा वाटला सुरुवात असते का अर्धी पालखी आंघोळ नाही करणार मी तुम्हाला सकाळी दाखवतो बालके आपले कामाला लागलेले आहेत म्हणजे सेवेला याला काम नाही म्हणत याला आम्ही सेवा म्हणतो हे सर्व भांडी वगैरे आता जेवणाच्या नंतर जेवढे पण असतात भांडी वगैरे आपले सेवेकरी करतात साईराम साईमाई सकाळ आणि आज तुम्ही बघत असाल का लवकरच फ्रेश झालंय कारण की घाटन देवी चढायचं आणि घाटन देवी म्हटलं की थोडा लवकरच निघावं लागतं सो आम्ही आज लवकर म्हणजे आज पालखीच 90% ॲटलिस्ट की पूर्ण सर्व रेडी झालेले आहेत घाटन देवीची रनिंग खूप असते 12 का 13 किलोमीटरची काहीतरी रनिंग आहे मला पण एक्झॅक्ट माहिती नाही आता हँडबिल बघितल्यावरच समजेल आणि कालचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कारण की कालचा व्लॉग थोडा मोठा होता मला ते माहिती आहे आणि आज जेवढा कमी व्लॉग बनवता येईल म्हणजे कमी काय होतं माहिती आहे का सर्व आपल्या पदयात्रींना सेवेकरीनंतर काय काय गोष्टी असतात पालखीचे सर्व दाखवता तो व्लॉग अर्ध्या तासात होऊनच जातो पण ठीक आहे तुम्ही लोक बघता आवडीने आणि कमेंट करता तुम्ही खास करून कमेंट करा मी तुम्हाला आत्ताच सांगतो व्लॉगच्या सुरुवातला की तुम्हाला व्लॉग कसे वाटतात ना मला ते कमेंट हवं आहे मला लाईक नको आहे शेअर नको आहे पण मला कमेंट असताना खूप आवडेल कारण की मला समजेल का आपली कुठून कुठून लोक बघताना कसं वाटतंय आणि आत्ता आमची पालखी थोड्या वेळात म्हणजे आपली पालखी निघेल हे बघा इथं आहे तेजसचा फोटोशूट चालू आहे पालखीचा पूर्ण गाभारासारखं मंदिराचे बनवलेले आपली पालखी आणि त्या बाबांचा फोटो आणि इथं चरण पादुका चला इथं सर्वांची झालेली आहे तयारी आपण आता चहा पिऊया चहा पियाच्या नंतर सर्व बॅगी वगैरे आहेत जेवढी ते टेम्पो मध्ये भरणार आणि मग त्याच्यानंतर आपण निघूया आपल्या साईवारीस म्हणजे पायवारीला पालखीला ओम साईराम आता आमची पालखी निघते कसारा घाटाची सुरुवात करतो आम्ही आणि काही सेकंदामध्ये आम्ही निघूया आणि कसारा घाटात जोडतो जेवढी पण पालखी असते पहिला इथं नारळ फोडतो आणि नारळ फोडल्याच्या नंतर आपण या प्रवासाला निघतो तो कसारा घाटामध्ये पालखी घेण्याचा एक वेगळीच आनंद आहे जो तुम्हाला थोड्या वेळात दिसेलच तो आता आपण इकडे निघतोय साई साईनाथ महाराज की अनंत कोटी ब्रह्मांडनाथ राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय बाबा की ओम साई
तुम्ही बघितली आपली पालखी निघाली, पण आपण इथं घाटनदेवीवरती अजून पायथ्याशी म्हटलं का घाटनदेवी सुरुवातीला थांबलोय आणि इथं आलेले सर्व आपले पब्लिक साईराम वगैरे इथं दोघं जण प्रशांत दादा आणि राजू दादा. आपले राजू दादा म्हणजे राजू दादा पाटील नाही का आमच्या गावातले राजू दादा ते, आणि इथं राजू नाईक आणि इथं सर्व आपली गँग आहे या साईडला. तर हा जो मंडळ आणि हा आपला ग्रुप दिसतोय म्हणजे प्रत्येक जसं मी तुम्हाला सांगत आलोय की प्रत्येक पालखीमध्ये आणि आमच्या पालखीमध्ये पण असे ग्रुप असतात, ग्रुपनी चालतात. सो हा जो ग्रुप आहे ना यांचा तो शेवटचा झेंडा आहे. शेवटचा झेंडा मी काल पण तुम्हाला सांगितलं. आज थोडासा निवांत मी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही का, मी ती माझ्यापर्यंत नाही पोहोचत आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर मी आज थोडासा त्यांचा अनुभव विचारणार आहे शेवटच्या झेंड्याचा. तर आमच्या समोर आज जयेश आहे इथं, आमचे दातुली गावाचे क्रिकेटर उर्फ चिंटू म्हात्रे. जयेश, काय बोलशील तुझा लाचच्या झेंड्याचा अनुभव? माझ्या लाचच्या झेंड्याचा अनुभव असा आहे की बरेच जण असे पोरं आहे की त्यांना चालायचा भरपूर त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्यांना कंटिन्यू चालता येत नाही. मग त्यांच्या जोडीला आम्ही थांबतो, त्यांना व्यवस्थित सांगतो की चला तुम्ही चालणार वगैरे, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. मग त्यांना आम्ही घेऊनच पुढे घेऊन येतो, म्हणून आम्हाला याला टाइम होतो. आणि साईराम, या लोकांना टाइम तर होतोच, पण काही पदयात्री म्हणजे मी सुद्धा त्याच्यात सेवेकरी आम्ही वेळेवर म्हणजे सेवेकरी दादा वगैरेंना सोडून ते जेवता लास्टला जेवता जोपर्यंत पदयात्री कुठला जेवत नाही. पण हा यांचा म्हणजे जे ही लोक आहेत 7-8 जण जी शेवटलाच येतात. मग यांना टायमावर ना नाश्ता भेटतो, ना जेवण दुपारचा भेटतो, ना संध्याकाळचा चहा, ना रात्रीचा जेवण. तर काय बोलशील मला की तुम्हाला असं लेट भेटतं? म्हणजे लेट म्हणजे काय रिझन नाहीये, पण तुम्ही कसं काय मॅनेज करता एवढं सर्व लेट? म्हणजे बाबांसाठी पालखीसाठी सर्व तुम्ही एवढं करता, तर कसं काय एवढं मॅनेज करता जर लेट भेटतं तुम्हाला? तसं बघायला म्हटलं तर आपल्याला बाबांचा खूप आशीर्वाद आहे. भले आम्ही रात्री किती वाजता येऊ, आम्हाला म्हणजे वेळेवर जेवायला तर आम्हाला भेटत नाही, पण टाइम वगैरे भरपूर होतो. पण बाबांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण चालू जातो. आणि आम्ही असं आहे की आमच्यामध्ये जेवढी पाठीमागे पोरं असतील ना त्यांना पूर्ण म्हणजे पालखीच्या इथे पूर्णपणे पोहोचवतो, तेव्हाच आम्ही हॉल्डर पोहोचतो. नाही, खरोखर खूप मेहनत असते आणि पालखीतला प्रत्येक पोरगा तसंच आहे जशी सर्व पोरं आहेत. आणि आता यांना भेटलो कारण की मला भेटायचं कारण असं का छोट्याचं तोंड मला गप करायचं होतं का मला नेहमी बोलायचं घेत नाही बोलतो माझी मेवणी बघतोय, बायको बघतोय, पण तो कॅमेरा समोरच बोलत नाही. हा लफडा आहे. 2 शब्द तरी बोल, एकदा बोल साई बाबा की जय तरी बोल. साई बाबा की जय. कशाला डोंट बोलला असे चला थोडासा बोल. आज कसारा घाट आहे. आज भरपूर पोरांना चालण्यासाठी तकलीफ होईल, परंतु आज जेवढी पोरं मागे राहतील तेवढ्या पोरांना आम्ही पुढे घ्यायचा प्रयत्न करू. नाही, नक्कीच. आणि ही लोक मागे का असतात यांचा जर विचार असला की हे लोक सांगतील तुम्ही बाबा टेम्पोत बसा आम्ही निघतोय, पण जो दमलेला असेल थकलेला असेल त्याला आस्ते का न होईना पण ते नक्कीच घेऊन येतात. कोणाला टेम्पोत बसून नाही देत. म्हणजे आमच्या पालखीतल्या भाषेत म्हणजे त्याची सीट पाडून नाही देत, हे लोक निवडून आणतात. तसं बोलायचं म्हटलं तर पहिल्या झेंड्यावर आम्ही पण चालू शकतो. आम्हाला पण असं नाही की आम्ही पाठी थांबतो, कारण कसं आमचा पूर्ण ग्रुप आजच्या झेंड्यावर असतो आणि आमचं एकच काम आहे की जेवढी पोरांना तकलीफ होईल चालायला त्या पोरांना पूर्णपणे पालखीच्या निवासस्थान पोहोचवण्याचं काम हे आमचं असते. चला, थँक्यू, धन्यवाद. तुम्ही एवढा तुमचा प्रसंग आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ओम साईराम. चला साईराम. निघाले आता आम्ही घाटनदेवी साईडसाठी आणि आपल्या मागे तुम्ही पाहू शकता गणपती गावाची पालखी आहे आणि गाड्याची ट्रॅफिक बघा. आला रामनवमीचा सण आला, हो आला रामनवमीचा सण आला. घाटनदेवी चढताना ना साईराम एक वेगळीच मजा असते. घाट चढताना आणि निसर्गाचा असा व्ह्यू म्हणजे एकदम भारी दिसतो. या दोन्ही साईडून तुम्ही पाहू शकता. या साईडला गाड्या असतात आणि थोडं आपण पुढे जाऊया ना का तुम्हाला वरतून असं ट्रेन जाताना दिसतील. म्हणजे नाशिक साईडला जे आपले कसारवरून ट्रेन जातात ते सर्व इकडे बघायला भेटतील. तर आपण जाऊया आणि थोडासा ड्रोन उडवायला भेटलं तर ड्रोन पण उडवूया, कारण की इथं पोलीस सर्वांचा एरिया आहे. थोडासा पोलिसांचा जिथं आता मी वाचला तेव्हा इकडे समोर पण आहे पोलिसांचा लिहून ठेवलेला आहे. सो इथं विचार करून थोडासा ड्रोन उडवावा लागेल, नाही तर आपला ड्रोन जप्त पण होऊ शकतो. तर बघूया, आपण जाऊया. आता पहिला भेटूया कोण कोण किती लोक दमलेत वरती चढून. साईराम, आता आपण आलोय कसारा घाटामध्ये म्हणजेच आपल्या घाटनदेवीमध्ये.
तर आपण जाऊया. इथं पालखीतली लोक सर्व थांबलेली आहेत आणि घाटन देवीचा दर्शन घेऊया. कारण की आपण जेव्हा शिर्डीला जात असतो ना तर नक्कीच इथं जेवढे पण पालखीतली लोक असतात सर्व पाया पडण्यासाठी शिर्डीला किंवा पुढे प्रस्थान करत असतील तेव्हा इथं नक्की दर्शन करून जातात. तर तुम्ही लोक पण जेव्हा शिर्डीला किंवा त्याच्या पुढे जात असाल तर इथं दर्शन करायला नक्की या. आणि मी तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवतो घाटन देवीचा. हे बघा इथं लागला बॅनर घाटन देवीचा आणि या साईडला इथं सर्व बसलेले मंडळी. आपण जाऊया आता आतमध्ये. पहिलेच आपले बाहेर तुम्हाला दिसतात आपले नंदी महाराज मंदिराचे बाहेर. बघा इथे आहेत नंदी महाराज आणि नंदी महाराजचं दर्शन घेऊन इथं आतमध्ये जाऊया. इथे बघा लाईनीमध्ये सर्व पालखीतली लोक आहेत आणि त्याच्यानंतर इथं दर्शन करून मग आपण पुढे जाऊ. घाटन देवी माते की जय. बघा ही देवी आणि यांचं प्ररूप आहे आणि बनवलेलं खूप माता शेरावाली आहे आणि इथं घाटन देवी आहे. तर नक्कीच तुम्ही येत असाल तर तेव्हा पाया पडायला घाटन देवीला या आणि पुढून मग प्रस्थान करा. बघा इथं सप्तशृंगी म्हणजेच आपली वणीची देवी. वणीचे गडावर कोण ग उभी राखण करते. खूप गाणी तर मला खूप आवडतं. खूप सुंदरसं गाणी आहे आणि वणीची देवीचं तुम्हाला माहिती आहे की पूर्ण मोठे मोठे हात आहेत. सो नक्की आपण पण एक दिवस जाऊ वणीच्या देवीसाठी. दर्शन करून आल्यावरती बाहेर आपल्याला गाडी पार्कसाठी तिथं बघायला भेटतं की इथं गाड्या पार्क होतात आणि नंतर नाश्ता करण्यासाठी आपली जेवढी पण मंडळी असतात पदयात्री असतात सर्व या साईडला बसतात. मागे सुद्धा असतात. पण आपण आता इथून निघूया पुढे जायला आणि नक्कीच मी याच्यानंतर थोडासा धुमाकूल होणार आहे डान्सचा जो तुम्हाला बघायला भेटेल. कारण की घाटन देवीला आलो आणि डान्स आणि मज्जा नाही होणार तर असं होणारच नाही. सो आपल्याला ते पण बघायला भेटेल. मग आपण तिकडून जाऊया आपल्या दुपारच्या हॉलला जो इगतपुरीला आहे आपला हॉल. व त्याचे पहिला इगतपुरीला काय काय कंपन्या पण जाता वेळी ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि इगतपुरीवर जाताना रस्ता एवढा सरळचे सरळ आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू ऊन एवढा पडते. 3 दिवस झाले ऊन खूप कडकडीत पडते. जेणेकरून काही 2-3 लोक आपल्या पालखीतले त्यांची तब्येत बरी नाही आहे. पण ठीक आहे बाबांच्या दर्शनाला चाललं म्हणजे तर ते बरोबर आणि सुखरूपच जातील दर्शन करतील आणि आपल्या घरी सुखरूप पोचतील. सो आपण पण आता इथून निघूया. म्हणजेच पुढचे तुम्ही मजा बघा फक्त काय डान्स आता कशी करतात. माग राहिला कसारा घाट र माझ्या साईंचा भारी थाट र. माग राहिला कसारा घाट र माझ्या साईंचा भारी थाट र. माग राहिला कसारा घाट र माझ्या साईंचा भारी थाट र. माग राहिला कसारा घाट र माझ्या साईंचा भारी थाट र.
साईराम दुपारच्या हॉल्टवरती पोचलो आहे आणि दुपारचा हॉल्ट हे बघा इथं आहे आपला दुपारचा हॉल्ट आणि इगतपुरीमध्ये ना जो आपण घोटीवरून निघालेलो होतो नाश्ता करून तो हॉल्ट होता इगतपुरीला आणि इगतपुरीचा हा हॉल्ट आमचा असं असतं की इथं आपण जेव्हा आल्यानंतर कपडे वगैरे धुण्यासाठी आपल्याला बॅग वगैरे भेटते म्हणजे 3-4 दिवसाचे कपडे असतात. जर कोणी कमी कपडे आणलेले असतील तर त्यांना रिपीट करता येतात ते कपडे आणि ज्यांनी 7 दिवस काही असतात माझ्यासारखे किंवा आमचे मित्रमंडळी हुशार असतात की कपडा धुईल कोण मग त्याच्यामुळे आम्ही टी-शर्ट्स वगैरे असे घेऊन येतो की 7 दिवस आपल्याला वापरता येईल. तरी पण अजून मी दाखवतो तुम्हाला की कपडे वगैरे धुताना पण पोरांना दाखवेन मी तुम्हाला. पण पहिला जाऊया आतमध्ये कारण की आता थोड्याच वेळात आरती चालू होईल. मग आरती चालू होईल मग आरतीच्या नंतर आपण बघूया काय काय गोष्टी. आता बघा आम्ही दररोज असं प्रसाद वाटतो पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो का आम्ही प्रसाद असं मिक्स करून वाटतो की पोरं झोपलेले असं ना उठून बसतात प्रसाद घेण्यासाठी. ज्यांनी प्रसाद दाखवय बघा प्रसाद आहे आमचा सर्व मिक्स करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही प्रसाद वाटायला घेतो आणि कसा वाजणार आहे आम्ही 4-5 जण बाकी आरती झाली. आरती झाल्याच्या नंतर इथं आपली पोरं आहेत जे आपले कपडे धुताना असू द्या सव करून घे. लगीन झाल्यावर बायकोचा मग कपडे धुवा लागतील जर चांगली नाही भेटली मग आणू ना बायको का बरोबर बरोबर विषय नाही पण काम केलं त्यांना पण आराम पाहिजे बरं महिने अरे बैल ना ते म्हणजे महिन्याचे 2-3दा कपडे धुतले का बैल नसतात. तू वर्षभर कपडे धुत असशील तर बैल असशील कोणाचा. हा बरोबर बरोबर तुझं ठीक आहे चल जाऊ दे रे आपले. प्रतीक तुझं काय म्हणणं प्रतीक इकडे बघ जाऊ दे प्रतीकचा चेहरा बघून ठेवा. होणारी कोण बायको पोरगी असेल येणारे फ्युचर मध्ये जो बोलतं डायरेक्ट बोलतं काय कपडे धुणार नाही मग भांडी बिंडी काहीच नाही गे नुसता जेवाला ठीक आहे असू द्या. चला आता इकडं नाही खरं म्हणजे बघायला गेलं का आपण आज जो इकडे आलोय आणि आल्याच्या नंतर इकडे कपडे वगैरे टी-शर्ट जे धुवायचे असतात सर्व इकडे बघा तुझ्या पायाला काय आला फोड आला असू द्या म्हणून तुला बाबांची ओढ आहे. चला आणि इथं धुतल्यानंतर कपडे बाकी सब आदमी बघा इथं कपडे सुकवायला ठेवलेले आहेत सर्व जेवढी पण पोरं होती आपली. कपडे धुल्याच्या नंतर इकडे कपडे सर्व सुकतात आहे बघा इकडे सुद्धा कपडे सुकतात आहे इकडे पण कपडे सुकतात आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाऊया जेवणाचे इथं साईराम जेवणाची इथं काय काय जेवायला ते सुद्धा बघूया आपण. आणि इथं आपले मंडळाचे कार्याध्यक्ष आलेले आहेत नामूदादा पण आहेत रुपेश दलवे आमचे. दादा काय आज कोली लोक पेहनावा गेला तुम्ही अच्छा मग असं सांगायचं ना आम्ही लोक पण तुम्हाला सहभाग केला असता. दादा कुठे झाला ओके हे आमचे मंडळाचे अध्यक्ष आहे जसं तुम्हाला माहिती सर्व बसलेले आहेत आपले गँग. आता थोडेच वेळा ही लोक जेवतील आणि कुठे गेला पवन काय बोलतो माहिती का की माझी परत एकदा मुलाखत घ्यावा कारण की माझा 22 वर्षाचा काहीतरी मुद्दा बोलायचा आहे. मी त्याला बोललो आपण जेव्हा तिकडे पोहोचू ना घोटी क्रॉस केल्यावरती आपण थांबतो तो बघ पवन या 22 वर्षाचा विषय अरे सॉरी तिकडे घोटीच्या पुढे ना मग पवन बोलतो मी फक्त 4 जणांमध्ये विषय काढणार 500 आला का त्याला ढकलून देणार. कुठला बैल दादा जबड्या बबड्या ठीक आहे. आकाश खूप छान क्रीम लावलीस तू या क्रीमनी काय होतं काला पडत नाही आला जो तो बायकोला ते ब्रह्मांडची बी बायकोनी सांगले काला होऊन नको येऊ तुझ्या बायकोने बी सांगले काला होऊन नको येऊ राज का म्हणजे बायकांचा या बघा याच्या बायकोनी सांगितले काला होऊन आलास तर घरात घेणार नाही. ठीक आहे असू दे इथे सायातच बरा कलर घ्या तो पैसा वापस ठीक आहे चला असू द्या. इकडून निघाले आम्ही आणि इथं आपले आकाशांचे बॉईज बसलेले आहेत सर्व जेवण्यासाठी. तेव्हा इकडं मस्त जरा असं झाडा फुलांच्या खाली बसलेला आहे आणि त्याच्यानंतर किती छान वाटतंय. इथं सर आहेत आपले सर झालं जेवण घ्या जेवून घ्या. तिकडे पण मंडळी बसलेली आहेत आमचे चंद्रकांत केने प्रतिष्ठानचे अध्यक्ष
माहिती अध्यक्ष म्हणजे ते मोबाईल वरती अध्यक्ष आहेत फक्त. वैभव पाटील बरे आहेत ना? मोबाईल भेटला तुला? बघ बघ फोटो तर दिसतोय. नाही नाही त्यांचाच आहे. असू द्या. चला इकडे आणि या साईडला पण बसलेले आहेत. हे बघ इकडं. चलो अजून इकडे पण मंडळी आहेत. बर्थडेची पार्टी भेटली का ना तुम्हाला? काही नाही वाटतं. चला इकडे पण साईराम. आणि हे बघा इकडे नवीन प्लेयर आलेले आहेत. जरा थोड्या वेळात त्यांच्याजवळ जाऊ आपण. हे ब्रह्मा त्या आकाशची बायको ना तुझी बायको सेम वाटतं. तो आकाशांचा बोलतो काला होऊन येऊ नका होता ना घरात येणार नाही. असू दे बायको काय बोलत. चला अरे आता काय दादा काय आला काय रागात भात का नाही घेतला माहिती तिखट लागला. ठीक आहे असू द्या. इकडं बघा लाईनी सर्व आहेत जेवण्यासाठी. आणि आजचं जेवण काय आपण बघूया. चला चला बघूया. साईराम तुमची कंबर कशी आहे? बरी आहे ना आता? एक टॅबलेट मध्ये काम भारी ना? ठीक आहे असू द्या. पहिल्या वर्षी का भाऊ तुझा? ठीक आहे असू द्या. पहिल्या वर्षी होतात अशा काही गोष्टी. हे बघा जेवण्यासाठी आपल्याकडे आहे पापड. पापड साईराम आपले डोंबिवली कोपरून मित्रमंडळी आलेले. मग आता थोड्या वेळानंतर दाखवेन तुम्हाला कोण कोण आलेलं आहे. हे बघा इथे पापड. पापडच्या नंतर दाल खिचडी. त्याच्यानंतर आहे मिक्स फ्लावरची भाजी. आणि इथं आहे लोणचं. साईराम कुठला लोणचा? लाईव्ह लोणचा. हा लाईव्ह लोणचा. लाईव्ह तुषारदा बोलला लाईव्ह लोणचा आहे. लाईव्ह लोणचा. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहे ड्रायफ्रूट सलाड आहे बघा. ड्रायफ्रूट सलाड. आणि इथं आहे हे तुम्हाला सांगितलं ना हे तुम्हाला घरी जाय रिटर्न येईपर्यंत तुम्हाला गुलाबजामुन आमच्या पालखीतून बघायला भेटतील. आणि मोतीचूरचे लाडू. सो असं सर्व आजची डिश आहे. आणि इथं बसलेले आहेत आपले सर्व सेवेकरी एकदम आरामात जेवण. दाल खिचडी. साईराम 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 साईराम. कंटा मामा आले बोलतो कुठं? हो तो तिकडे आलो तिकडे आलो. चला साईराम भेटूया आरामात भेटूया. नाही कंटा मामा माहिती का बोलतो मला व्हिडिओ नाही बोलतो माझी बायको बघतो बोलतो तुम्ही दिसत नाही बोलतो. अरे काय बोलशी अरे कान्या लग्नान काय कपडे घातलेले एक नंबर सुटबूट. मी बघला व्हिडिओ कॉलवर. सेपरेट व्हिडिओ पाठवू ना. मग लाईट मारतो ना मामावरती. लाईट मारलं म्हणजे कसा कंटा मामा मामी बी खुश होईल. बायकोनी सांगितले काय? ठीक मी नाही बोललो असं काय. मी नाही बोललो असा. चला आणि पहिला ज्या कंठा मामा बद्दल बोलवतोय कंठा मामा आहेत. आज झालं का लग्न वगैरे पूर्ण करून आले? ठीक आहे बरे बाकी बरे आहेत ना? चला आरामात. आणि इकडे आहेत आपले गँग. इकडे सर्व बसलेले आहेत. वहिनी आहेत दुसरे पण वहिनी आहेत. हो हिरो तुझी गाडी कुठे आणली नाही का? घरी आहे. ठीक आहे. इथे आहे तुषारदा. इथे आहे भालचंदा. इथे कंठा मामा. इथे चेतनदा. प्रतीश मला प्रितेश तुझा आवाज येते कारण की प्रितेश नाव होतं ना. आणि आज रात्रीचा जेवण आपल्या दादा लोकांकडून असेल काय काय असेल जेवायला ते सर्व आपण सांगूच. आणि अजून आपली आय थिंक पोरं येतात का? येतात आहे ना. अजून आपली पोरं मंडळी येतात आहे. आणि इथं चेतन दादाचा हॉटेल आहे 2 ठिकाणी पण मला वेळच नाही भेटत. काम आहे भेटत नाही. मी डायरेक्ट यायलाच बोलतो कारण की असं मी येऊ शकतो पण माझ्यासोबत जे इन्फ्लुएन्सर आहेत ते थोडं इधर लफड़ा करते हैं वो लोग. इसके वजह से आने को नहीं मिलता है. पण मला जर यायचं असेल एकटा तर मी नक्की येईन. पण तू बोललेलास का तू गँग घेऊन ये. मी खूप प्रयत्न केला गँगला बोलायचा पण नाही बोलत. जो तो नाहीच बोलतो. बरं ठीक आहे चल असू द्या. पण आमचे दोघं तिघं जे जोडीला असतात जसं सॅमी आणि मी तर आम्ही नक्की येऊया. 2 ठिकाणी आहे. एक 90 फीटला आहे दत्तगुरु स्नॅक्स कॉर्नर. आणि काय गुरुदत्त फूड हब जो 90 फीट रोडला तुम्ही जो जात असताल ना खास करून जे कपल लोक जात असतील त्यांना माहिती असेल इकडे 90 फीटला. आणि त्याच्यानंतर खोडणी पलाव तेजसला माहित असेल ना. झोपेंच्या उठले. ठीक आहे असू द्या चला. आणि आल्यानंतर तुम्हाला समजेलच. आणि संध्याकाळचं काय काय जेवायला ते आपण संध्याकाळीच बोलू. चला हाय आईराम. तुम्ही बोलत असाल का पालखी निघाली नाही आणि एवढं त्याचा व्लॉग चालू कसा झाला तर चालू असं झालंय जेवलो आराम केला. आणि आराम केल्याच्या नंतर मला सरप्राईज झालाय खूप की दादांचा कॉल आला. मला वाटलं व्हिडिओ कॉल दादा कधी कधी कॉल करतात की सहज विचारायला कुठे आहे काय. पण मला बोलतात की शिर्डी. बरं शिर्डी
तर मला क्लिक झाला कारण नक्कीच रस्त्यामध्ये असतील आणि आलेले आहेत सोमनाथ दादा आणि त्यांच्या सोबत लहू दादा सुद्धा आहेत आणि पूर्ण इथं मेंबर्स आलेत. ते चाललेत ओवल्याच्या पालखीमध्ये बरोबर. तर मध्ये आपल्याला भेट देतात ते खूप भारी वाटलं दादा असं आल्यानंतर. नक्की तुम्ही पुढच्या वर्षी पण या आणि 19 तारखेला भंडारा तेव्हा तर इन्व्हाइट करणार आहे मी. मस्त. आणि तुम्ही थोडा लेट झाला तर आमचं जेवण प्रॉपर तुम्हाला जेवायला भेटलं असतं. हा नाही खरोखर खूप भारी. जेवून घ्या इथं आमचे रुपये कार्यदक्ष आहेत आमचे पालखीचे रुपेश दलवी. चला या. आणि असेच आमचे पाहुणी मंडळी जे भेटतात त्यांचा आम्ही छोटं काय होईना पर सत्कार नक्कीच करतो आणि खूप छान आणि बरं वाटतं असं मंडळी भेटतात आपल्याला येऊन. मस्त वाटतं जरा यांना सर्वांना भेटून. ही आपली पालखी आणि इथं दादा वगैरे सर्व अचानक भेट झाली. खूप भारी वाटलं दादांना भेटून एकदम. काय बोलशील दादा कसं वाटलं तुला म्हणजे आमच्या पालखीला तू 3 वर्ष चाललायच बोललाय ना. खूप छान खूप छान असते तुझं म्हणजे तुला तू 3 वर्ष चालला असशील. मी तर दरवर्षी येतो पण लास्टच्या आम्ही शेवटचे 2 दिवस एवढी मजा येते आम्हाला चालायला आणि जे अनुभव आहेत रस्त्यातले थांबून जिथे नाश्ता एक आपले वारकरी सर्व जे जेवण बनवणार आहेत ते अप्रतिम असं जेवण नाश्ता सर्वत्र बनवतात आणि खूप छान असा एक वेगळाच अनुभव असतो तो. दादा गेला का सोमनाथ तू गेले का चालय. पायी नाही गेलो पण गाणी भरपूर गेली. गाणी तर माहिती तुम्ही गाणी बाबांचे खूप केलेले. एक अनुभव तुला बाबाबद्दल किंवा काही. ऍक्च्युली तुम्ही बरेचशी गाणी बघा जगदीश पाटीलची गाणी बघता तुला खांद्यावर घेईल वगैरे सगळी गाणी मी शूट केलेली आहेत सगळी गाणी आणि त्याच्यामुळे कसं मला आनंद आहे पालखीचा. बरोबर. आणि हे भाऊ मला कधी पण मला हे आणतात तर मी यांच्या पालखीचं एक गाणं केलं तर हर फुलाने सजविली पालखी गायक सामने तेच बोलतील. दादा एक लाईन कसारा घाटतो. ठीक आहे कसारा घाट तुम्हाला पटेल. कसारा घाट धुक्यानं भरला वाट शिर्डीची दिसत नाही. कसारा घाट धुक्यानं भरला वाट शिर्डीची दिसत नाही. पालखी निघाली शिर्डीला पायी पालखीत बसलाय माझा साई. पालखी निघाली शिर्डीला पायी पालखीत बसलाय माझा साई. थँक्यू. ओम साई. गाईस तुम्हाला सांगायचं आहे की दादा तर सिंगर आहेत पण सोमनाथ कोहली दादांबद्दल मला सांगायला खूप आहे की दादा खूप हंबल आहेत. मी जेव्हा पण मला कुठे दिसले की भेटतात आणि सोमनाथ कोहली फक्त चेहरा जर तुम्हाला माहिती नसेल तर YouTube वरती फक्त सोमनाथ कोहली टाका तुम्हाला समजेल हा व्यक्तिमत्व कोण आहे. हे माझे गुरु आहेत. हे तुमचे नाही हे अनेकांचे गुरु आहेत. उमेश कोहली केडी त्याच्यानंतर गिरीश म्हात्रे म्हणजे असे जेवढे मोठे कलाकार तुम्ही आता बघता ना त्यांचे राज इरमाली अक्षय पाटील असे सर्वांचे गुरु आहेत. हा पहिला गाणी 2005 मग तेच बोलताना दिवाळी कोलीवाडामध्ये भैरी देवाचे जेवढे पण गाणे असतात दादांचे तुम्ही ऐकत असतात. जेवढे पण तुमचे दिवाळी आली की रील्स वरती बघता ना ते सर्व दादांचेच गाणे आणि दादा बोलले ते खूप हंबल आहेत. तर नक्की आपल्याला येताना पण भेटतील हेच मी आशा बाळगतो. खरंच सांगतो मॅक इतका प्रेम आणि इतकी माया आणि खरंच मॅक चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. त्याची व्हिडिओ शिस्तबद्ध असते काहीच वाईट नसतं आणि खूप चांगला तो वचन देत असतो लोकांना. नाही नक्कीच कारण की दादाने दिवाळीला जेव्हा व्हिडिओ बघितले ना तेव्हा मला नेक्स्ट वर्षी त्यांनी सांगितलेलं कारण की दादाचा गाणी मी न विचारता यूज केलेला होता आणि कोण कोणाचं गाणी यूज नाही करू शकत पण मला एकमेव व्यक्ती होतो ज्याला कॉपीराईट न देता सर्वांना कॉपीराईट दिला मला का नाही दिला कारण की त्याच्या मागे कारण होता की जो होता मी खरोखर तो विषय मांडला लोकांसमोर. काम होतं शिस्तबद्ध होतं आणि धन्यवाद आणि आल्याबद्दल खूप खूप मंडळाच्या वतीने तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ओम साई. त्याला पालखी काढतोय आणि इथं भाई आलाय भाई कोपर वरून. संध्याकाळी भेटतील पळतील नाही लोक ना पळतील नाही चेहरा लक्षात ठेवा संध्याकाळी. काय रे जय पल 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 ये फोटो काढतो इकडे बघ फोटो काढतो. जय. चला इथं तुषार दादा आहे यांचे संध्याकाळी भेटतो मी आहे ना. आणि आता चला पालखी आता घेऊया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की साईनाथ महाराज की जय. ओम साई जय साई. चला पालखी निघाली आपली आणि पालखीला खांदा आपले ऑलवेज आपण जेव्हा पण पाहुणी मंडळी येतात त्यांनाच सांगतो खांदा लावायला. निघालोय आपली पालखी. चला आरामात
साई बाबा की जय. चला गाईज, आता तुम्ही बघणार आहेत पालखीतली लोक आज कोण कोण आहेत. तर आपण याच्या पुढे गाणी टाकणार आहे आणि जो तुम्ही गाणी आता ऐकणार आहात आणि याच्यामध्ये तुम्हाला समजेल का पालखीमध्ये किती मंडळी आहेत. तुम्हाला एक राहायची देऊन ठेव. हे बघा इथं आपली मंडळी आहेत एवढी चालत. जय. साईराम 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 साईराम. साईराम 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 साईराम. ते केलं बघ. साईराम 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 साईराम. साई बाबा की जय. साईराम साईराम साईराम. ओ साईराम 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 पब्लिक. साईराम 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 मनोज. साईराम राकेश. साईराम. एक किलोमीटर गेला आपली पालखी अजून पोरा निघली नाही. साईराम 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 साईराम. चलो साईराम साईराम साईराम. भेल खाल्ली आणि भेल खाऊन झालं तर विकास आलेला आहे. भाऊ काय पार्सल घेतली तू? अच्छा हा अजित दादा. बरोबर बरोबर. तर आमचे अजित दादा 2 दिवस गायब होते. मी तेच विचार केला पहिल्या दिवशी निघाले रात्री अशा हॉलपर्यंत पण होते पण त्याच्यानंतर कुठे गेले मला समजलं. तेव्हा नंतर समजलं की त्यांचं काही काम होतं त्यावेळेस त्या कारणाने ते गेलेले होते. आणि जस्ट घोटीमध्ये बघितल्यावर आओ सांबा दिग्गे अजित दादा दिसले आणि भेल काढली आणि तेवढ्यात आपल्याला इथं शहापूरची पालखी आणली. साईराम साईराम. किती वर्ष तुमचे पालखी झाले भाऊ? 20 वर्ष झाले. अरे बापरे. म्हणजे आम्ही 3 वर्ष तुमचे मागे आहोत. 17 वर्ष झाले आमच्या पालखीला. आणि तुमच्यापैकी किती वर्ष झाले? जुना कोण आहे तुमच्यामधून पालखीत चालणारा? किती वर्ष झाले तुला चालतो? 7 वर्ष झाली का चालतो? मस्त. आणि पालखीचा अनुभव काय असतो? तुमची पालखी तारीख ठरवलेली असते का काढता? म्हणजे तारीख काढता तुम्ही पालखीचे? तुमच्या पालखीच्या तारीख ठरवली असते. काय नाव तुझ्या पालखीचं? नाव काय तुझ्या? सांग सांग नाव तुझ्या पालखीचं नाव सांग. साई श्रद्धा मित्र मंडळ टाकूर. हा अनुभव आहे ना. सांग ना मग आम्हाला. अरे सांग सांग लाजू नको. सांग एवढा पार्ट एडिट करीन तू. एकदम आरामात बोल. गॅप घे पाहिजे. अनुभव म्हणजे गेल्यानंतर आम्हाला एवढी श्रद्धा येते का काही असं झाल्यानंतर दुखापत झाल्यानंतर बरं वाटतं. चांगलं आहे. आणि तुमच्या पालखीत पोरं किती आहेत? आमच्या पालखीत 200 पोरं आहेत. खूप छान. चला आमच्या पालखीत वैभव. चला पोचा पोचा. हैदराबादी बिर्याणी राईस तुमची वाट बघते. चला धन्यवाद आणि खूप सारा तुम्हा सर्वांना पण थँक्यू भाई. असंच पालखीला जात जा, आरामात सेवा करा, श्रद्धा करा आणि कामावर पण जा. नुसता निवांत फिरू नका नाही का. कामावर जातोय कॉलेज मिळेल सर्वजण सर्व आहेत जवळच आहेत ना. तर नक्कीच मी तिकडे येईन. तर आम्हाला एक तो डॅमचं काय नाव सांगितलं तुम्ही? तानसा.
तर मी लास्टच्या म्हणजे 2-1.5 अगोदर महिन्याच्या ब्लॉगमध्ये बोललेलं की तानसाला आम्हाला फार्म हाऊसवर जायचं आहे. तर मी कधी गेलो तर तुम्हाला तिकडे तानच्यामध्येच राहता का तुम्ही लोक? ठीक आहे. कुठली पालखी बोललास तू? पालखीचं नाव तारपूर. ठीक आहे, नक्कीच तिकडे जाऊ. तर आपण पालखीतल्या लोकांनी इकडे भेटू. साईराम. चला, साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. चला, साईराम. जोशी काका इथं आपले पाणी वापरत असतात आणि इथे दादा आहेत, फिरतात ते बघतात हे सर्व कसं काम वगैरे चालू आहे. आणि आजचा मेनू बघूया, तुम्हाला दाखवतो मी. नवीन काहीतरी हैदराबादी बघायला भेटतंय. दादा काय बिर्याणी कुठली? नाही, काश्मीरी पुलाव. काश्मीरी पुलाव म्हणून आहे. साईराम एक मिनिट आहे बघा. आजचा मेनू आहे भाकरी सोबत आहे इथं काश्मीरी पुलाव. आणि आम्ही काश्मीरवरून मागवलं. एक माणूस आहे बघा इथं, मोठा माणूस आहे. टिक्की आणि चिल्ली आहे काश्मीरी पुलाव सोबत. पनीर चिल्ली त्याच्यानंतर आहे मिक्स फ्लावरची भाजी, कुर्मा. अच्छा, याला काय बोलतात? कुर्मा. ठीक आहे, चला, कुर्मा भाजी. सॉरी, माय मिस्टेक. त्याच्यानंतर लोणचा आपला. आणि भाई यांनी तर काय पाठपिऱ्या सोडलाच नाही गुलाबजामुननी, आमचा लास्ट पर्यंत. त्यानंतर जिलेबी आणि पापड आणि आपली पाण्याची बॉटल. सो आज आहे हे जेवणाचा मेनू. आणि इकडे पुढे सर्व मंडळी आहेत. चला, आणि आजचा जेवणाचा मेनू कोणाकडून आहे ते तुम्हाला दाखवतो मी. आपलेच मित्र आहेत तुषार दादा, इथं आहेत बघा, जेवतात आहे. तुषारदा, साईराम. चला, हे बघा यांच्याकडून आजचा जेवणाचा पूर्ण मेनू आहे. आणि काश्मीरवरून नाही, पण काश्मीरी पुलाव आपण नक्कीच बनवलेला आहे, खूप भारी. आणि इथं आपले रात्रभर जागतात लक्ष ठेवायला पोरांवर, कोण झोपतं का नाही असू त्यात आम्ही पण जागत असतो. मग आता काय करशील? नाही, झोपत नाही लागत. त्यात व्लॉग एडिट करत तो सकाळ होतं. आज नेटवर्क आहे, आज टेन्शन नाही. चला, जेवून घ्या. आणि साईराम आल्याबद्दल. आणि तुम्ही 19 तारखेला सुद्धा या भंडाऱ्याला दादा. हा, चालेल, एकदम आरामात. चलो फरान, बाय. चला, आणि आता थोड्याच वेळात आपण पण जेवून घेऊया. त्याच्यानंतर होणार आरती 10ची आणि मग आपण निवांत झोपूया. आजचा भाऊजी आणि आम्ही भांडी घासणार एकदम रात्रभर आम्ही जागा राहणार आहे, कारण की हा हॉल पहिला शिंगा. आणि तुम्हाला सांगू, आज सांगून ठेवतो मी, आज थंडी अशी नाही, याचा वाटला सुरुवात असते का अर्धी पालखी आंघोळ नाही करणार. मी तुम्हाला सकाळी दाखवतो, बालट्या लावून ठेवल्यात. पण या दिवशी डॉनची मेहनत वाचणार आहे. थंडी अर्धी पब्लिक नाही होत तोंडा, कारण की थंडी एवढी, आत्ताच थंडी एवढी सकाळी समजेल होईल. आम्ही ठीक आहे, आम्ही सेवेकरी मध्ये थोडंसं आम्हाला गरम पाणी भेटतं थोडा अंगावर टाकायला. आंघोळ करायला कोणीच नाही. चला, साईराम जेवण झालंय. आणि आमचे सेवेकरी आपले कामाला लागलेले आहेत. म्हणजे सेवेला, याला काम नाही म्हणत, याला आम्ही सेवा म्हणतो. इथे नितीन दादा आहेत. आणि आज होता चंद्रकांत नाईक आहे, आरतीला बसणार नाहीत वाटतं. असू द्या, आहेत विनोद पाटील आहेत आरतीसाठी इकडं. आणि इथे दादा, दादा थोडासा चेहरा तो अरे ते कृष्ण आहे. असू दे, यांनी नाव असं ठेवलंय ना कृष्ण, का याला काय बोलताच नाही उलट सुलट. कसं आहे, मी कृष्णाचा भक्त, म्हणजे कृष्ण नावाच्या व्यक्तीला काहीच नाही बोलू शकत, भले त्यांनी काही करावं ते. म्हणून त्याचं नाव मला चेंज करावं लागेल बोलण्यासाठी. आणि असू द्या, हे बघा इकडे पण आहेत आपले सेवेकरी. साईराम, राजादा, सुनील दादा, हे सर्व भांडी वगैरे आता जेवणाच्या नंतर जेवढं पण असतात भांडी वगैरे आपले सेवेकरी करतात. आणि इथं बघा, इथं पण आहे. आणि तिथं सकाळची तयारी चालू आहे डॉन भोईर यांची, म्हणजे आंघोळीची चालली तयारी. हे बघा इथे डॉन भोईर, साईराम.
साईराम साईराम साईराम. इकडं आपला जेवणाचा पूर्ण हॉल्ट आहे आणि आरतीची तयारी चालू आहे. मग आरती होईल, मग त्याच्यानंतर मी येऊया तुमच्याशी बोलायला. साईराम.